छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा आणि इतिहास अभ्यासक संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरेटकर हा अनेक दिवसांपासून पोलिसांना सापडत नाहीये। तर दुसरीकडे त्याचा दुबईमधला एक फोटो समोर आलाय आणि त्यामुळे प्रशांत कोरेटकर हा दुबईला पळून गेला अशी चर्चा आहे। मात्र त्याचा शोध घेणाऱ्या कोल्हापूर पोलिसांच्या तपास पथकामधल्या अधिकाऱ्यांच्या मते कोरेटकरचा दुबईमधला फोटो जुना असण्याची शक्यता आहे। तो भारतामध्येच कुठेतरी लपून बसला असावा अशी पोलिसांना शंका आहे। प्रशांत कोरेटकर मंगळवारी 19 मार्चला चंद्रपूरमधल्या एका हॉटेलमध्ये लपून बसला होता अशी माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली। मात्र इतके दिवस कोरेटकर पोलिसांना का सापडत नाही हाच खरा प्रश्न आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आता कोल्हापूर पोलिसांचं एक पथक चंद्रपूरमध्ये दिवसभर शोध घेत आहे। विविध ठिकाणी प्रशांत कोरेटकरचा शोध त्यांनी काल सुद्धा घेतलाय आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 13 मार्चला प्रशांत कोरेटकरने चंद्रपूरमधल्या सिद्धार्थ प्राइम या हॉटेलमध्ये मुक्काम केला। मात्र 13 तारखेच्या रात्री हॉटेलमधून बाहेर पडला, परंतु तो नागपूरच्या दिशेने गेला नाही। कोल्हापूर पोलीस या हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून त्याच्या सोबत आणखी कोणी आहे का याचाही शोध घेत आहे। दरम्यान नागपूरमध्ये गेलेल्या पोलिसांच्या पथकाला स्थानिक यंत्रणेची मदत होत नसल्याची खंत कोल्हापूर पोलिसांनी व्यक्त केली। आणखी एक मोठी बातमी आहे ती म्हणजे प्रशांत कोरेटकर याला पोलीस खात्यामधूनच मदत होती आहे। इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे यांचा हा घणाघाती आरोप आहे। नागपूर पोलीस कोल्हापूर पोलिसांना सहकार्य करत नाहीयेत असंही सरोदेंनी म्हटलंय। कोरेटकरचा मोबाईल फॉर्मॅट करून पुरावे नेमके नष्ट का केले असाही प्रश्न विचारला जातोय। कोल्हापूरच्या पोलिसांना पुरेसं सहकार्य केलेलं नाही। मी तोच एक प्रश्न मी पुढचा विचारणार होतो की कोल्हापूर पोलीस असं सांगतायत, म्हणजे अर्थातच ऑन रेकॉर्ड नाही, पण नागपूर पोलीस आम्हाला हवं ते सहकार्य करत नाहीयेत। ते सहकार्य न करणं याच्या मागे काय आहे ते मला माहिती नाही, पण सहकार्य पोलिसांनी करायला पाहिजे होतं। आणि एवढा मोठा गुन्हा झालेला आहे बेताल वक्तव्य करण्याचा, ते पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल, इवन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिजामाता यांच्याबद्दल सुद्धा त्यांच्या कॅरेक्टरवर लांछनं लावण्याचा प्रकार प्रशांत कोरेटकरनी त्या संवादातून केलेला आहे। प्रचंड शिवीगाळ त्यांनी केलेली आहे। पोलिसांपासून सामान्य नागरिकांनीच मोहीम तयार केली पाहिजे आणि पोलीस का सहकार्य करत नाही एकमेकांना हे मला माहिती नाही। प्रशांत कोरेटकरला नक्कीच कोणीतरी वाचवण्याचा प्रयत्न करतायत असं लक्षात येते, कारण की मला सुद्धा काही जण माहिती पोलिसांच्या अंतर्गत विभागातले सुद्धा देत आहेत की प्रशांत कोरेटकर हा काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात फेस टाईमवरून आहे। नागपूरपासून तर कोल्हापूरपर्यंत अशा काही पोलिसांच्या संपर्कात तो आहे असं कळते। हा डेटा इरेज करणे आणि फॉर्मॅट करणे याच्यामध्ये फरक आहे। त्यामुळे संपूर्ण मोबाईल जेव्हा फॉर्मॅट केला जातो तेव्हा बऱ्याच अडचणी असतात त्या रिस्टोअर करताना। त्यामुळे CDRचे काही अहवाल प्राप्त झालेले आहेत पोलिसांना असं त्यांनी कोल्हापूरच्या पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं, परंतु काही डेटा जो फॉर्मॅटच केलेला आहे तो काही कुणालाच मिळू शकत नाही आणि त्यामुळे एक तपासामध्ये मोठा अडथळा प्रशांत कोरेटकरनी कोणाच्या तरी मदतीने निर्माण केलेला आहे। तर कोरेटकरच्या प्रकरणी खासदार संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। संशयित आरोपीने देश सोडून जाणं हे गंभीर असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। तर पोलिसांनीच कोरेटकरला पळायला मदत केली असेल असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। बघा, ज्या दिवशी त्याला हायकोर्टाने जामीन नाकारला तेव्हा तो नागपूरमध्येच होता। ही नागपूर पोलिसांची जबाबदारी आहे। जर तो पळून गेला असेल तर नागपूरच्या पोलीस आयुक्तांचा राजीनामा किंवा त्यांची ताबडतोब बदली करायला पाहिजे। खरं म्हणजे गृहमंत्र्यांनी या संदर्भात जबाब दिला पाहिजे, पण आमचे गृहमंत्री जे आहेत महाराष्ट्राचे ते हवेत पतंग उडवत बसतात। त्यांची पतंग फाटली आहे, खरं म्हणजे पतंग फाटली आहे, त्यांची पतंग भरकटलेली आहे। ते कसले पतंग उडवतात नागपुरात बसून? महाराष्ट्रात एवढी अस्थिरता आणि एवढा क्राईम डेटा सांगतो कधीही झालेला नाही। दिस इज द फर्स्ट टाइम इन हिस्ट्री। आणि ज्या पद्धतीने ज्या माणसावर आरोप झालाय तो देश सोडून जातो, हा माणूस देश सोडून गेलाच कसा हा माझा प्रश्न आहे। आणि सगळ्यांना माहिती होतं तो इथून म्हणे दिल्लीला गेले, दिल्लीवरनं दुबईला गेले। हू नोज अशा काय काय स्टोरीज येतात। असंही प्रशांत कोरेटकरांना कोण रोखू शकतं? IAS IPSच्या बदल्या करणारा माणूस, त्याला कोणाची भीती आहे?
त्यामुळंच तो महाराजांना अपमान करणारे वक्तव्य करतो ना, आणि त्याला पकडलं जात नाही. पोलिसांना तुरी देऊन तो नाही पळाला, त्यांनी पोलीस त्याला तुरी देऊन त्याला पळवले. असं म्हणलं तर सत्य नाही, ते वास्तविकता ठाक सांगत नाहीत. ज्याने महाराजांचा अपमान केला खरं तर त्याची जीभ छाटली पाहिजे. तो पुन्हा बोलताच कामा नये. छत्रपती शिवरायांचा दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे ठेवू नका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.